आता वंचितांचा पक्ष राहिला असं मला तर वाटत नाही कारण माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी मला पाठिंबा दिला होता. त्या ठिकाणी अचानक एक धनदंडगे पाटील त्यांना जाऊन भेटले. एका तासात त्यांनी माझा पाठिंबा काढून घेतला. एका तासात पाठिंबा देऊन टाकला. त्या ठिकाणी सांगली स्वतः आले आणि स्वतः हे केलं. मी त्याला प्रश्न विचारला की बाबा रे 4 वेळा मुख्यमंत्री असलेली त्या पवारसाहेबांची मुलगी ही वंचित कशी काय? 4 वेळा मुख्यमंत्री असला वसंतदादा पाटलाचा नातू हा वंचित कसा काय ह्याचं उत्तर सगळी मागासवर्गीय जनता मागते आहे. त्याचं उत्तर वंचितचा कुठलाही नेता जो आहे त्याचं उत्तर द्यायला तयार नाही आहे. त्यामुळं हा वंचित पक्ष जो आहे आता कुणाचा आहे हे पण आता कळायला मार्ग नाही. आम्ही तर मोठ्या बहिणी एकत्रितपणे आम्ही महाविकास केले. प्रकाश साहेबांनी आमच्या स्टेजवरती होते. एकत्रितपणे आम्ही भूमिका घेतली की या महाराष्ट्रामध्ये आरक्षणवाद्यांनी आता आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं, कुठल्याही परिस्थितीत प्रस्थापितांना मतदान करायचं